नमस्कार मित्रांनो, मी केशव पाडवे आपलं स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलवर. हा जो आहे दुसरा व्हिडिओ आहे आपला स्विंग ट्रेडिंगमधला. तुम्ही जर पहिला व्हिडिओ बघितला नसेल स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय, तर तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा. तिथे तुम्हाला बेसिक जी इन्फॉर्मेशन आहे स्विंग ट्रेडिंगबद्दलची ती कळून जाईल. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की जर तुम्हाला सुरुवात करायची तर तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायला पाहिजे, स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस जी आहे आपण सांगणार आहे. सगळ्यात पहिले जे आहे तुमच्याकडे एक डीमेट अकाउंट पाहिजे. डीमेट अकाउंट काय असतं, जे तुम्हाला शेअर बाय करण्यासाठी, तुमचे शेअर्स बाय केल्यानंतर ते ठेवण्यासाठी, म्हणजे तुम्हाला ट्रेड करण्यासाठी एक आपल्याला अकाउंट ओपन करावं लागतं. ते अकाउंट ओपन जर तुम्हाला करायचं आहे तर ते अकाउंट ओपन करण्यासाठी तुमच्याकडे बरेचसे असे ब्रोकर आहेत की जे ब्रोकर ज्यांच्याकडे तुम्ही ते अकाउंट ओपन करू शकता आणि तिथून तुम्ही ट्रेडिंगची सुरुवात जी आहे ते करू शकता. कोणकोणते ब्रोकर? पर्सनली मी 2 ब्रोकर तुम्हाला रिकमेंड करेल. कुठलाही हे प्रमोशनल व्हिडिओ वगैरे असं काय आहे नाही, तर तुम्ही त्या दोघांमधून तुम्हाला बेस्ट कोणता वाटतो तो तुम्ही जाऊन चूज करू शकता. पहिला जो आहे तो आहे धन. तर धनचा हा एक ब्रोकर आहे, चांगला प्लॅटफॉर्म आहे. तिथून मी पर्सनली जे आता मी सगळे इन्स्टाला किंवा यूट्यूबमध्ये ज्या सगळ्या मी ट्रेड वगैरे करतो आहे, माझे स्विंग ट्रेड जे करतो आहे ते सगळेच मी तिथून करतो आहे. आणि मी ह्याच्या आधी झिरोदा वापरत होतो, पण आता काही महिन्याआधीच मी धनमध्ये शिफ्ट झालो आहे. तर तुम्हाला हवं तर तुम्ही ते वापरू शकता. किंवा दुसरं जे ब्रोकर मी आताच बोललो तुम्हाला, जिरोदा, ह्या 2 ब्रोकरमधून तुम्ही कोणताही ब्रोकर घ्या, दोन्हीही बेस्ट आहेत. कोणताही ब्रोकरला काहीही अशी प्रॉब्लेम नाही आहे. तर दोघांमधून तुम्हाला कुठला चूज करायचा आहे ते तुम्ही करू शकता. तर सगळ्यात पहिली स्टेप तुम्हाला काय घ्यायची आहे, धन किंवा जिरोदा या दोन्ही ब्रोकरमधून कुठलाही एक निवडायचा आणि तिथे जाऊन तुम्हाला तुमचं ट्रेडिंग अकाउंट, जे डीमेट अकाउंट त्याला आपण म्हणतो, ते अकाउंट तुम्हाला ओपन करून घ्यायचे. तुम्ही मोबाईलवरून, लॅपटॉपवरून, कशावरूनही करू शकता. एकदम मला असं वाटतं की एक 10 ते 15 मिनटाची प्रोसेस आहे. फक्त 10-15 मिनटामध्ये तुमचं अकाउंट जे आहे ते क्रिएट होऊन जाईल. पुढच्या 24 तासामध्ये तुमचे सगळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होतील. तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, जे आपल्या सगळ्याला नेहमी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या लागतील आणि त्या तुम्ही तिथे दिल्या की मग ते 24 तासामध्ये सगळे व्हेरिफिकेशन करतात आणि मग त्यानंतर तुमचं अकाउंट जे आहे ते ट्रेडिंग करण्यासाठी सुरू होऊन जातं. म्हणजे आज जर तुम्ही केलं तर मग उद्यापासून तुम्ही त्याचं ट्रेड वगैरे जे घेणं बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या तुम्ही सुरू करू शकता. ठीक आहे, ही आहे तुमची पहिली स्टेप. आता दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही समजा तुम्ही ट्रेडिंग जी आहे ती सुरू करताय. आता ट्रेडिंग सुरू करायच्या आधी तुम्हाला कुठला स्टॉक घ्यायचा आहे, बरोबर, त्याच्यावर पण आपला व्हिडिओ येणार आहे. नेक्स्ट जो व्हिडिओ आहे तो त्याच्यावरच असणार आहे. पण समजा जर तुम्हाला कुठलाही स्टॉक जर घ्यायचा असेल तर तुम्हाला त्याचे फंडामेंटल, म्हणजे ती कंपनी, तो जो स्टॉक आहे तो कशा पद्धतीने काम करतोय, प्रॉफिटमध्ये आहे की नाही, तर एकदम डुबून बसला असेल आणि तो स्टॉक तुम्ही घेऊन घेतला तर तुम्ही पण मग तसं नको व्हायला. म्हणून आपल्याला कंपन्या ज्या आहे किंवा स्टॉक जे आहे ते आपल्याला असे निवडायचे आहेत की जे आपल्याला प्रॉफिट करून देतील, जे आपल्याला चांगले ग्रोथ, ज्या कंपन्यांची ग्रोथ चांगली असेल, ज्यांचे फंडामेंटल चांगले असतील, ते जर तुम्हाला चेक करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही स्क्रीनर म्हणून एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही व्हिजिट करा. त्या वेबसाईटमध्ये तुम्ही फंडामेंटल ॲनालिसिस करू शकता. दुसरं, आता हे जे फंडामेंटल ॲनालिसिस मी म्हटलं ना, हे सुद्धा कसं करायचं याच्यावर पण व्हिडिओ येणार आहे. हे सगळे पॉईंट जे आहे त्याच्यावर मी सांगणार आहे. फक्त आता सुरुवातीला तुम्हाला काय पाहिजे ते, म्हणजे काय लागणार आहे ते तर माहिती पाहिजे ना, नाहीतर मग करणार काय करू मी, आता मला करायचं आहे स्विंग ट्रेडिंग, तर त्या गोष्टी माहिती पाहिजे म्हणून म्हटलं मी सांगून देऊ. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिलं तर तुम्हाला फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजेच कंपनीचे प्रॉफिट लॉस, कंपनी काय करते, किती प्रॉफिटमध्ये आहे, काय ज्या बेसिक गोष्टी मागच्या महिन्यात, मागच्या क्वार्टरमध्ये किंवा मागच्या वर्षी त्याने किती प्रॉफिट केलं त्या कंपनीने, ह्या ज्या बेसिक गोष्टी बघायच्या असतील त्या आपण फंडामेंटल ॲनालिसिस करून बघतो. दुसरं आपल्याला काय बघायचं असतं, टेक्निकल ॲनालिसिस. ठीक आहे, आता टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय, आता तुम्ही बघत असाल, तुम्ही जर इन्स्टाला मला फॉलो करता तर मी बघा बरेचसे असे चॅट टाकतो, ते कॅन्डल लाल हिरवं कॅन्डल बनलेलं असतं, मग ते काहीतरी खाली जातंय वर जातंय वगैरे अशा गोष्टी होतात, बरोबर. तर ते जे आहे ते आपण टेक्निकल ॲनालिसिस करतो की बाबा एक कुठलं तरी ब्रेकआउट पॅटर्न बनतोय, एक कुठला तरी VCP पॅटर्न बनतोय, एक कुठलं तरी ट्रेंड लाईनमध्ये तो पॅटर्न बनतोय, की आपल्याला असं वाटतं की बाबा हा स्टॉक शक्यतो असा वाटतोय की मागच्या या काही मागे ज्याने जसा बिहेवियर दिलेला आहे त्या पद्धतीने असं वाटतंय की पुढे जाऊन हा स्टॉक खाली जाऊ शकतो, वर जाऊ शकतो.
याचा एक अंदाज जो आहे आपण बांधू शकतो. ते आपल्यावर नाही आहे, ते माझ्यावरही नाही आहे, ना तुमच्यावर आहे की ते खाली जाणार की वर जाणार, बरोबर. ते पण आपण एक त्याचा अभ्यास करून त्या अभ्यासाने त्या टेक्निकल नॉलेजने आपण थोडासा एक अंदाज बांधू शकतो की बाबा हा मला असं वाटतं की हा जो स्टॉक आहे वर किंवा खाली जाऊ शकतो. सगळ्यात पहिले ते जे डिस्क्लेमर द्यायचं असतं ते देऊन देतो. मी कुठलेही बाय किंवा सेलचे रिकमेंडेशन देत नाही. दुसरं, मी कुठल्याही प्रकारचा सेबीचा रजिस्टर टेक्निकल ॲनालिसिस वगैरे काय असतं ते मी काहीही नाही आहे. मी फक्त एक एज्युकेशन पर्पजने हे व्हिडिओ बनवतो आहे की बाबा एक बेसिक तुम्हाला शेअर मार्केटबद्दल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, स्विंग ट्रेडिंगबद्दल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, म्हणून मी हे जे व्हिडिओ आहे ते बनवतो आहे. ठीक आहे. पहिलं काय सांगितलं मी तुम्हाला, सगळ्यात पहिले डीमॅट अकाउंट बनवा. दुसऱ्या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितलं, लिहून घ्या बरं काय. नंतर मग तुम्हाला असं नको व्हायला ज्याला परत जाऊन व्हिडिओ बघितलं तर माझाच फायदा आहे, मला अजून व्ह्यू भेटतील. पण लिहून घ्या की पहिलं तर तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे. दुसरं तुम्हाला काय करायचं आहे, हे 2 प्लॅटफॉर्म इथे तुम्हाला पैसे वगैरे पेड असे फ्री सगळे प्लॅटफॉर्म आहेत, तिथे पेड वगैरे काही करायची गरज नाही. स्क्रीनर जी वेबसाईट आहे, वाटलं तर मी ते लोगो टाकून देईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकून देईल, त्या लिंकवरून जाऊन तुम्ही बघू शकता की साईनअप वगैरे करू शकता. तर स्क्रीनर एक वेबसाईट आहे जिथे तुम्ही फंडामेंटल ॲनालिसिस करू शकता. दुसरी जी वेबसाईट आहे टेक्निकल ॲनालिसिससाठी जे मी म्हटलं त्याच्यासाठी आपण वेबसाईटचा वापर करतो, ती आहे ट्रेडिंग व्ह्यू. ठीक आहे. ट्रेडिंग व्ह्यू ही सुद्धा एक वेबसाईटच आहे. त्याच्यावर आपण हे कॅन्डल विंडल जे सगळे मी बघतो ना, तर हे सगळ्या गोष्टी तिथे बघू शकता. पहिलं तर समजा आता तुम्ही कुठलाही ब्रोकर जर वापरताय, धन किंवा जिरोदा, दोघांमध्ये सुद्धा हे चार्ट तुम्हाला दिसतील, दोघांमध्ये ह्या कॅन्डल दिसतील. पण स्पेशल हे एक वेगळं प्लॅटफॉर्म पण आहे ट्रेडिंग व्ह्यू, की ज्याचा वापर करून आता याचा एक प्रीमियम व्हर्जन पण येतो, त्याच्यामध्ये बरेचसे फायदे असतात, त्या नंतरच्या गोष्टीत आपण फ्री वापरणार आहे, बरोबर. तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही तुमचं टेक्निकल ॲनालिसिस जे आहे ते करू शकता. आता काही शब्द असे हेवी जात असतील डोक्याच्या वरून, तर जाऊ द्या, काही हरकत नाही. भाऊ बसलाय, भाऊ तुम्हाला सगळं डिटेलमध्ये एक एक गोष्ट सांगणार आहे. टेक्निकल ॲनालिसिसने फंडामेंटल सगळं आपण बघणार आहे. ठीक आहे. आता या 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप, आता तुम्ही काय केलं की तुमचं अकाउंट ओपन होऊन गेलं, तुम्ही फंडामेंटल टेक्निकल या गोष्टी तुम्ही कुठे बघायच्या हे तुम्ही बघून घेतलं. आता तुम्हाला तिसरं जे काम करायचं आहे ना, तिसरं काम तुम्हाला तर सगळ्यात पहिले जे आहे फंडामेंटल शिकून घ्यायचं आहे की बाबा कोणत्याही कंपनीचं फंडामेंटल ॲनालिसिस कसं करायचं. ठीक आहे. त्याचा स्पेशल व्हिडिओ मी टाकणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी फंडामेंटलमध्ये बघायला पाहिजे ते सगळं मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. तर ते तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि तो व्हिडिओ बघून मग तुम्हाला आयडिया येऊन जाईल की फंडामेंटल ॲनालिसिस कसं करायचं. तर तुम्हाला बेसिक, आता फंडामेंटलमध्ये एकदम असं नाही आहे की तुम्हाला एकदम कॉल वाचायचे, त्यांचे कंपनीचे असे काय बुक असतील वर्षाला निघणारे की आम्ही हे पुढच्या वर्षी हे करणार आहे, हे सगळे एवढ्या गोष्टी वाचायची गरज नाही. आपण काय करतो आहे, आपण एकदम बेसिक, ज्या सगळ्यात बेसिक गोष्टी आहेत, या सगळ्या बेसिक गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघणार आहे फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये. मग काय करायचं आहे, तुम्हाला फंडामेंटल ॲनालिसिस शिकायचं आहे. त्यानंतर फंडामेंटल तुमचे बेसिक क्लिअर झाले ना, त्यानंतरची मग नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे की टेक्निकल ॲनालिसिस. आता टेक्निकल ॲनालिसिसमध्ये मग विषय येऊन जातो की बाबा कशा पद्धतीने मी ट्रेड घ्यायला पाहिजे, कुठल्या प्राईजवर मी घ्यायला पाहिजे, आणि मला काय वाटतं आहे ह्या जी काही पण ही कंपनी आहे ह्याबद्दल मला काय वाटतं आहे की हा वर जाईल खाली जाईल, ह्याच्या ज्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये घेणार आहे. आणि तुम्हाला सांगून देतो एक गोष्ट की सगळ्या एवढ्या सोपं आणि सरळ भाषेमध्ये सांगणार आहे की तुम्ही जर हा व्हिडिओ किंवा हे जे व्हिडिओ आहे तुमच्या घरातल्या एखाद्या लहान मुलाला जरी दाखवले आणि तो जर हे व्हिडिओ बघत असेल, तू जर बघतोय, तर तुला फंडामेंटल आणि टेक्निकल ॲनालिसिसचं सगळंच नॉलेज येऊन जाणार आहे. तू टेन्शनच नको घेऊ त्या बाबतीमध्ये. ठीक आहे. तर एवढं सोपं आपण करून सांगणार आहे. आता पहिले कसं मी म्हटलं की बेसिकपासून जाऊया, कारण आता जी काय पण ऑडियन्स आहे त्यांना माहिती तर पाहिजे ना. सुरुवातीला आता डायरेक्टच फंडामेंटल सांगितलं, बाबा त्याच्या आधी काय करू मी, ते तर माहिती पाहिजे की नाही. तर त्याच्यासाठीच हे सगळे मी स्टेप बाय स्टेप व्हिडिओ टाकतो आहे. ठीक आहे. मग पहिला तुम्ही डीमॅट अकाउंट परत रिवाईज करून देतो. पहिला तर डीमॅट अकाउंट ओपन करा, आत्ता जाऊन, हा व्हिडिओ संपल्यानंतर लगेच जाऊन डीमॅट अकाउंट ओपन करा. ठीक आहे. ते झालं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, दुसरं तुम्हाला काय करायचं आहे, स्क्रीनर आणि ट्रेडिंग व्ह्यू या दोघं
प्लॅटफॉर्मवर जाऊन तुमचं अकाउंट क्रिएट करून घ्या, साईनअप करून घ्या. ती पण एक 1-2 मिनटाची गोष्ट आहे, त्याला पण काही जास्त वेळ नाही लागणार. मग आता ह्याच्यानंतरचा पुढचा जो व्हिडिओ आहे बेसिक फंडामेंटलचा असेल. त्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की फंडामेंटल ॲनालिसिस जर तुम्ही करत असाल तर काय काय गोष्टी बघायच्या. तो व्हिडिओ बघा, उद्या परवा 1-2 दिवसामध्ये तो व्हिडिओ पण येऊन जाईल. तो व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये मग आता तुम्हाला काय करायचं आहे, फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या कोणताही रँडम स्टॉक, कोणताही कंपनीचा स्टॉक एक उचला, कोणताही घ्या, 5,000पेक्षा जास्त कंपनी आहेत, कोणताही स्टॉक उचला, त्याचं बघा. आपण ज्या गोष्टी व्हिडिओमध्ये सांगणार आहे फंडामेंटलच्या, त्या सगळ्या गोष्टी पॉईंट टू पॉईंट बसताय का. म्हणजे केशवने हे सांगितलं होतं बाबा प्रॉफिट अँड लॉसमध्ये हे बघायचं, क्वार्टरली रिझल्टमध्ये हे बघायचं, बॉरोविंग किंवा जे काय पण असेल ते बघायचं, किती % प्रॉफिट ग्रोथ वगैरे चालू आहे ते बघायचं. या पॉईंट केशवने त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहेत. मला तेवढ्याच गोष्टी बघायच्या आहेत. मग त्या कुठलाही जो रँडम स्टॉक असेल ना, मग तो जाऊन बघा की आपण ज्या गोष्टी बघितल्या व्हिडिओमध्ये त्या गोष्टी सगळ्या स्टेप बाय स्टेप दिसत आहे का. म्हणजे केशवने सांगितलं होतं की बाबा क्वार्टरली रिझल्ट जे आहेत ते क्वार्टरली रिझल्टमध्ये ग्रोथ दिसली पाहिजे, किंवा जे काय पण क्वार्टरलीमध्ये त्यांचं पर्सेंटेजचा जो प्रॉफिट असेल, कंपनीचे सेल्स जे असतील ते सेल्स वाढत आहे का, कमी होत आहे काय. तर ते ऑपरेटिंग मार्जिन एक असतं, तर ऑपरेटिंग मार्जिन जे आहे ते पर्सेंटेजमध्ये वाढतं आहे, कमी होतं आहे की तेवढंच आहे. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या फंडामेंटलच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठल्याही एका स्टॉकला जाऊन करायचं. आणि माझ्यासोबत हे आता काय करतो आहे मी, एक व्हिडिओ मी टाकणार आहे, माझ्यासोबत सगळ्या गोष्टी करत तुम्हाला चालायचं आहे. पुढच्या बघा आपण 3 ते 6 महिन्यामध्ये तुम्हाला स्विंग ट्रेडरच बनवून सोडतो मी. बरं, हे तुम्ही फिक्सच करून घ्या. तर म्हणून मी जे काय पण सांगतोय आता, तर तुम्हाला माझ्यासोबत स्टेप बाय स्टेप करत जायचं आहे. ठीक आहे. म्हणजे असं नको की आता बघा, आज जसं मी तुम्हाला सांगितलं, व्हिडिओ तुम्ही संपला, डीमेट अकाउंट ओपन करा, म्हणजे उद्या परवापर्यंत तुमचं डीमेट अकाउंट बनून जाईल. लगेच तोपर्यंत तो डीमेट अकाउंट बनेल तसा लगेच आपला फंडामेंटलचा व्हिडिओ येईल. मग तुम्ही फंडामेंटल बघून मग तुम्ही कोणते 2, 4, 5 जे काही पण स्टॉक असतील तर तुम्ही जर शोधले, समजा तुम्हाला वाटलं की बाबा बघ हे मी शोधले, तर याच्याबद्दल काय वाटतं, तर तुम्ही मला इंस्टाला मेसेज करू शकता किंवा कमेंट करून तर सांगूच शकता. यार आपण सगळ्यांना रिप्लाय करतो. जे कोणी पण जे काय पण प्रश्न असतील तर कमेंट करून तुम्ही मला विचारू शकता. दुसरं मग त्याच्यानंतर काय होणार आहे, म्हणजे आता आपण काय करू की फंडामेंटल क्लिअर झालं, मग त्याच्या फंडामेंटल एक सगळ्यात कमी वेळ लागेल तुम्हाला फंडामेंटलसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आता जे मी स्टॉक शोधतो, म्हणजे जे आपल्या पॅटर्नमध्ये बसत आहे, जे आपल्या सेटअपमध्ये बसत आहे, की बाबा हा स्टॉक थोडासा वाटतो आहे की कुठेतरी याचे प्रॉफिट, आता रिझल्ट आता जसं सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये बऱ्याचशा क्वार्टरली रिझल्ट्स आलेत कंपनींचे. मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा कंपनींचे लॉस झाले, कोणाचं प्रॉफिट झालं, ज्यांचा प्रॉफिट झाला त्यांचा स्टॉक कुठेतरी वर गेलेला दिसला. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे, एक बेसिक अंदाजमधून आपण टेक्निकल ॲनालिसिसमध्ये त्या सगळ्या गोष्टी बघू शकतो. मग तुमचं जर फंडामेंटल होऊन गेलं की हां ठीक आहे, हे झालं मला, आता ह्याच्या पुढचे जे टेक्निकलचे केशवचे व्हिडिओ येतील ते मी स्टेप बाय स्टेप बघणार आहे. मग त्यात मी तुम्हाला पहिला सांगणार स्टॉक फिल्टर कसे करायचे, की कोणकोणते स्क्रीनर आहेत, कोणकोणत्या गोष्टी आहेत. ते आता एवढे 5,000 स्टॉक आहेत, तर एवढ्या 5,000 स्टॉकमधून माझ्या पुढे कोणते असे स्टॉक येतील ज्याच्यामध्ये मला इन्व्हेस्ट करायचं आहे किंवा काय असे कुठले आहेत, तर ते मला कळलं पाहिजे. बरोबर. तर ते कसे शोधणार ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. मग त्याच्यासोबत टेक्निकल येईल. मग टेक्निकलमध्ये थोडेसे जास्त वेळ जाईल, म्हणून टेक्निकलचा पण आपण एक गोष्ट हळूहळू शिकू. आता इथे कोणाला आपल्याला काय घाई नाही, मीही कुठे चाललो नाही, तुम्ही कुठे चाललात नाही, म्हणून आपण सगळं बेसिक जे आहे हळूवार शिकणार. तर हे असं म्हणजे ते थोडंसं 1 to 1 आपण बोलतोय असं वाटतंय की नाही, तर तसेच मला व्हिडिओ बनवायचे आहेत. मला ते असे स्टुडिओ टाईप व्हिडिओ असे बनवायचे नाही आहेत. तो 1 to 1 मी तुमच्यासोबत बोलतोय आणि तुमच्यासोबत कुठेतरी असं कनेक्शन झालेलं पाहिजे, त्याच्यासाठीच या सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. आता अजून एक गोष्ट, की तुम्ही जर तुमचं ऑलरेडी डीमेट अकाउंट असेल, कुठल्या ब्रोकरचं डीमेट अकाउंट तुम्ही वापरताय ते मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे कोणत्या ब्रोकरचे जास्त युजर्स आहेत ती पण एक बेसिक आयडिया आपल्याला मिळून जाईल. बस असाच आजचा हा सिम्पल आणि रॉ व्हिडिओ होता. याच्यामध्ये बेसिक आपण सगळ्या गोष्टी बघून घेतल्या. आणि मला अजून तुम्हाला एक विचारायचं आहे, की जे आता शेवटपर्यंत जे कोणी पण जेन्युइन लोक थांबले असतील,
मी जे व्हिडिओ बनवतोय किंवा जे काही पण आता हे असं सगळं रॉ आणि रिअल सगळं चालू आहे, तर असे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहे का ते मला नक्की सांगा. जर आवडत असतील तर आपण असंच कंटिन्यू ठेवू, नाहीतर मग आपण ते प्रॉपर जे तुम्हाला हवं असेल प्रॉपर बिडिटवाले व्हिडिओ तर ते पण आपण करू. माझं असं आहे की मी थोडंसं रिअल रॉ राहावं म्हणून मी असेच व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. फक्त माईक लावला आहे कारण भाऊचा आवाज पोचला पाहिजे तुमच्यापर्यंत. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.